शरद पवार उद्या हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत। पवारांच्या दौऱ्याच्या निमित्तानं हिंगोलीमध्ये जय्यत तयारी केली जाते, तर गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये शरद पवार उपस्थित राहणार आहे। जयंत पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। राष्ट्रवादीचे सदा सर्वे शरद पवार उद्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावरती आहेत। ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख टाकळगावकर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त जे गौरव सोहळा उद्या आयोजित करण्यात आले, या ठिकाणी उद्या शरद पवार यांना त्यांचं या ठिकाणी जे आहे ते उद्या गौरव सोहळा पार पडणार आहे। त्यात बघू शकता की या ठिकाणी जय्यत तयारी जे आहे ते शरद पवारांच्या दौऱ्याची सुरू आहे। बघू शकता की या ठिकाणी उद्या सकाळी जे आहे ते शरद पवार नांदेडी मांजरावर, त्यानंतर हिंगोलीच्या नरसी नामदेव मंदिरामध्ये संत नामदेवांचं दर्शन घेणार आणि त्यानंतर या ठिकाणी या गौरव सोहळ्याला उपस्थित राहणार। आपल्यासोबत या ठिकाणी राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष आपल्यासोबत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात नेमका शरद पवारांचा दौरा कशा प्रकारे असणार आहे। जरा मला सांगा, या ठिकाणी उद्या शरद पवार दौऱ्यावरती कसा दौरा असणार? शरद पवार साहेब उद्या सकाळी 7:45ला पुण्याहून विमानानं निघणार आहेत। 9:45ला ते नांदेडला विमानाने येणार असून त्या ठिकाणून ते डायरेक्ट ते नरसी नामदेव महाराजाच्या त्या समाधीचं त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेणार आहेत। पवार साहेबांचा दौरा नरसीचा झाल्याच्या नंतर ते हिंगोली शहरात त्यांचं आगमन साधारणतः 11च्या आसपास होणार आहे। आणि पवार साहेब हिंगोलीत आल्याच्या नंतर या ठिकाणी आमचे आजोबा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी श्री माणिकरावजी देशमुख टाकळगावकर यांचे वयाचे 100 वर्षे पूर्ण झाल्यामुळं त्यांचं या ठिकाणी जन्मशताब्दी वर्ष आम्ही या ठिकाणी साजरं करणार आहोत आणि या कार्यक्रमाला शरद पवार साहेब या ठिकाणी येणार आहेत। तर आपण बघितलं तर या ठिकाणी उद्या शरद पवार हिंगोली जिल्हा दौऱ्यावर त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सध्या हिंगोलीमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।